नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे अत्यंत महत्त्वाचा असा विषय बघणार आहोत, जो आपल्या नेहमीच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. शहरी भागामध्ये याचा खूप ह्याची खूप आवश्यकता आहे. बघा वाहतुकीचे नियम. आता वाहतुकीचे नियम बघताना आपण काही गोष्टी बघणार आहोत. त्या पुढे तुम्हाला स्लाईड शोमध्ये दिसणार आहेत. बघा इथे वाहतुकीचे नियम. याच्यामध्ये रस्ते सुरक्षा, कार्यक्षमता आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अपघात रोखण्यासाठी आणि रहदारी प्रवाह व्यवस्थापित करण्यासाठी वाहतुकीचे नियम महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे आपण जेव्हा रोडने जातो, तेव्हा आपल्याला म्हणजे चौका-चौकामध्ये चारही बाजूनी जर व्हेइकल्स आल्या, स्कूटर किंवा कार्स आल्या, बसेस आल्या, तर त्या एकमेकांना त्यांचं अपघात होऊ शकतो एकमेकांना टक्कर मारून. याच्यासाठी रस्ते सुरक्षासाठी आणि कार्यक्षमता वाढण्यासाठी, तसंच अपघात रोखण्यासाठी वाहतुकीचे नियम खूप महत्त्वाचे आहेत. बघा ते वाहने आणि पादचाऱ्यांच्या अंदाजे आणि व्यवस्थित वाहतुकीसाठी चौकट स्थापित करतात. जसं आपण माहिती आहे पादचारी म्हणजे आपण चालणारे लोकं. फुटपाथवरून शक्यतो पादचाऱ्यांना चालण्यासाठी व्यवस्था केलेली असते. परंतु आता आपण शहरी भागाकडे गेलो, मुंबईसारख्या शहरामध्ये गेलो, तर तिथे आपल्याला फुटपाथवरच काही स्टॉल्स उभे असलेले दिसतील. त्यामुळे अडथळा निर्माण होतो. आता ह्याच्यामुळे अपघात होऊ शकतो. आता जर आपण व्यवस्थित चौकटीत सर्व सर्व गोष्टी केल्या, तर गर्दी कमी होऊन अपघातांचा धोका कमी होऊ शकतो. इथे बघा ट्रॅफिक सिग्नल आणि चिन्ह. आपण जेव्हा प्रवास करत असतो, त्यावेळेला 3 प्रकारचे 3 कलरचे आपल्याला ट्रॅफिक सिग्नल दिसतात. एक पिवळ्या रंगाचा असतो, हिरव्या रंगाचा आणि लाल रंगाचा. तर त्याचं प्रत्येकाचं महत्त्व काय आहे ते आपण इथे समजून घेऊया. बघा, आपल्याला या स्लाइडमध्ये दिसतंय ट्रॅफिक सिग्नल आणि चिन्हे. ट्रॅफिक सिग्नलचे पालन करा. आपल्याला पालन केलं गेलं पाहिजे. म्हणजे काय जर लाल दिवा लागला असेल, सिग्नल लागला असेल, तर आपल्याला थांबायचं आहे. पिवळा म्हणजेच आता थांबण्याची तयारी करा. म्हणजे थोड्या वेळात आता रेड होणार आहे, म्हणजे लाल होणार आहे किंवा हिरवा म्हणजे आता आपण इथून जायला हरकत नाही. त्याचप्रमाणे बघा स्लाइडवर आपल्याला दिसतंय रस्त्याच्या चिन्हांचे सुद्धा आपल्याला अनुसरण करायचं आहे. वेग मर्यादेची चिन्हे असतात. म्हणजे स्पीड कुठे 40च्या पेक्षा 40ची वेग मर्यादा, 30ची वेग मर्यादा दिलेली असते किंवा इथे आपल्याला स्लाइडवर दिसतंय इथे की 65 ची वेग मर्यादा दिलेली आहे. नो एंट्री असेल तर कशा प्रकारे चिन्ह आहे. लेफ्ट साइडला जर टर्न प्रोहिबिट केला असेल किंवा राइट साइडला प्रोहिबिट केला असेल, जायचं नसेल, तर कशा प्रकारे चिन्ह आहे ते आपल्याला दिसतं इथे. नो एंट्री चिन्ह, एकतर्फी चिन्ह आणि पादचारी क्रॉसिंग म्हणजे झेब्रा क्रॉसिंग जो आपण बघतो, त्याच्यावरून आपण सिग्नल रेड सिग्नल झाल्यानंतर वॉकिंगसाठी जो ग्रीन सिग्नल येतो, त्याच्यामध्ये झेब्रा क्रॉसिंग वरूनच आपल्याला क्रॉस करायचा असतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा वेग मर्यादा. वेग मर्यादा किती असायला पाहिजे? कोणत्या क्षेत्रामध्ये किती वेग मर्यादा असायला पाहिजे? याचे काही नियम आहेत बघा. महामार्ग म्हणजे एक्सप्रेसवे जे असतात ते शहरी भाग आणि रहिवासी क्षेत्र, जिथे रेसिडेन्शियल एरिया आहे, त्याचप्रमाणे सिटी एरिया आहे, यासारख्या विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी वेग मर्यादा निर्दिष्ट केलेली असते. तसं आपण 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने आपल्याला शहरामध्ये प्रवास करायचा आहे. निर्दिष्ट वेग मर्यादेचे पालन करणे महत्त्वाचे आहे आणि आपल्याला जो वेग मर्यादा दिलेली आहे, त्याचं पालन करणं खूप गरजेचं आहे. वेगात वाहन चालवल्यास गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार दंड, परवाना निलंबित किंवा तुरुंगवास होऊ शकतो. म्हणजे जर अशा प्रकारे जास्त वेग असेल, तर तुम्हाला ट्रॅफिक पोलीस जे आहेत, त्या अशा प्रकारच्या शिक्षा तुम्हाला करू शकतात. आता लेन शिस्त आपण बघूया. लेन शिस्त म्हणजे रस्त्याची शिस्त. वाहन चालवताना रस्त्याच्या डाव्या बाजूला ठेवायचं. आपण भारतामध्ये राहतो. भारतामध्ये वाहनं नेहमी डाव्या बाजूने चालवली जातात. उजव्या बाजूने आपल्याला ओव्हरटेक करायचं असतं आणि त्याचप्रमाणे असं करेल आपण जेव्हा करू त्यावेळेला आपण सुरक्षित प्रवास करू शकतो. अनावश्यक वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी लेनची योग्य शिस्त ठेवणं खूप गरजेचं आहे. बघा आपल्याला स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय की कशाप्रकारे ओव्हरटेक करताना किंवा आपण जेव्हा ड्रायव्हिंग करत असू त्यावेळेला आपली व्हेइकल नेहमी लेफ्ट साइडला ठेवलेली असायला हवी. त्याच्यानंतर इथे बघूया दारू पिऊन वाहन चालवणे म्हणजे अल्कोहोलिझम. अच्छा अल्कोहोलचं सेवन करून जर वाहन चालवलं तर त्यांना एक दंड आहे आणि तो कशा प्रकारे आहे तो आपण इथे बघूया. दारू किंवा अंमली पदार्थ जेव्हा नशेसाठी जे पदार्थ वापरतात ते पदार्थ पिऊन किंवा त्याचं सेवन करून वाहन चालवण्यास काही दंड आहेत. परवाना निलंबित होऊ शकतो किंवा तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. इथे बघा रक्तामध्ये अल्कोहोलची मर्यादा किती असायला पाहिजे? 0.03%.
0.03% म्हणजे प्रति 100 मिली रक्त 30 मिलीग्राम अल्कोहोल हा मंजूर आहे. याच्यापेक्षा जास्त असेल तर मात्र आपल्याला अशा प्रकारे दंड आणि परवाना निलंबित सुद्धा होऊ शकतो किंवा तुरुंगवास यासारखी शिक्षा सुद्धा होऊ शकते. त्याचप्रमाणे इथे बघा सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर जेव्हा आपण कारमध्ये प्रवास करतो किंवा आपण बाईकवर व्हेइकल म्हणजे टू व्हीलर घेऊन जात असतो त्यावेळेला हेल्मेटचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कारमध्ये असताना सीट बेल्ट लावणं खूप गरजेचं आहे. मोटार वाहनामध्ये चालक आणि प्रवाशांना सीट बेल्ट घालणे बंधनकारक आहे आणि दुचाकीसह जे टू व्हीलर जे आहे टू व्हीलर चालवतात त्यांना हेल्मेट परिधान करणं गरजेचं आहे. मोबाईलचा फोन आपल्याला वापर करायचा नाही आहे. हँड्स फ्री डिव्हाइस वापरल्याशिवाय मोबाईल आपण वापरू शकत नाही. म्हणजे ज्याला मनाई आहे, प्रोहिबिशन केलेलं आहे. मोबाईल फोनच्या वापरामुळे विचलितपणे वाहन चालवल्यास दंड होऊ शकतो. आता इथे आपल्याला दाखवलं बघा सीट बेल्ट आणि हेल्मेटची इथे चित्र इथे दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे वाहतुकीचे नियम आपण या स्लाइड शो द्वारे बघितलेले आहेत. फक्त स्लाइड शो बघण्यापुरतं मर्यादित न ठेवता आपण आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा अशा प्रकारचे जे नियम आहेत ते पाळायचे आहेत. धन्यवाद.